हॅलो एव्हरीवन, आय होप सगळेजण हेल्दी असाल. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे की अशा कुठल्या मिस्टेक आहेत ज्या मिस्टेक जर तुम्ही केल्या तर या जन्मात तरी तुमची बॉडी बनणार नाही. तर सगळ्यात पहिली आणि एकदम कॉमन मिस्टेक आहे ते म्हणजे नंबर ऑफ सेट्स. म्हणजे एक मसल ग्रुप ट्रेन करण्यासाठी आपण किती एक्सरसाइज केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, सपोज आज जर माझं चेस्ट डे आहे तर चेस्ट डेसाठी अपर चेस्ट, मिडल चेस्ट आणि लोअर चेस्ट. जर मी बेंच इन्क्लाइन करून डंबल प्रेस मारतोय, चेस्टचा तिन्ही एरिया ट्रेन होणार आहे, पण प्रायमरी जो एरिया ट्रेन होणार आहे तो अपर चेस्ट होणार आहे. मग अपर चेस्ट ट्रेन करण्यासाठी माझ्याकडे 3 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे मी बेंच इन्क्लाइन करून डंबल प्रेस मारू शकतो. सेकंड ऑप्शन आहे बार्बल प्रेस मारू शकतो. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे स्मिथ मशीनवरती जाऊन बेंच थोडा इन्क्लाइन सेट करून मी तिथं पण अपर चेस्ट ट्रेन करू शकतो. मग मी तिन्ही गोष्टी करणार का? नाही. ह्या तिन्हीमधले जी एक्सरसाइज मला जास्त सूट होते किंवा ज्या एक्सरसाइजमध्ये मला जास्त माइंड मसल कनेक्शन फील होतं, ज्या एक्सरसाइजमध्ये माझे जॉईंट्स एकदम सेफ राहतात, माझ्या जॉईंट्सला कसल्याही प्रकारचा पेन होत नाही, ती एक्सरसाइज मी सिलेक्ट करणार. तर भरपूर लोक जिममध्ये काय करतात, एकाच मसल ग्रुपचे सेम व्हेरिएशनमध्ये 3 प्रकारचे एक्सरसाइज मारतात. तर याच्याने आपला टाइम पण वेस्ट होणार आहे आणि आपण फेल्युअरपर्यंत पण ट्रेन करू शकणार नाही. म्हणजे अप्पर चेस्टसाठी 3 एक्सरसाइज, मिडल चेस्टसाठी 3 एक्सरसाइज आणि लोअर चेस्टसाठी 3 एक्सरसाइज. तर 9 एक्सरसाइज करणार का आपण? नाही. तर ही मिस्टेक आपण टाळायची. तर दुसरी इम्पॉर्टंट मिस्टेक आहे ते म्हणजे फेल्युअरपर्यंत ट्रेन न करणं. म्हणजे सपोज मला जर बायसेप ट्रेन करायचे तर मी काय करेन, मी एक 15 किलोचं वेट सिलेक्ट केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रेपिटेशन मारल्याने मी वेट ठेवून दिलं. जर अशा पद्धतीने मी ट्रेन केलं ना तर मी 10 वर्ष जरी ट्रेन केलं तरी पण मी माझी ड्रीम बॉडी कधीच बनवू शकणार नाही. कारण का, मी फेल्युअरपर्यंत ट्रेनच नाही केलं. तर मसल ग्रो करण्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे जिममध्ये आपल्याला एक्सरसाइज करून त्या मसलला ब्रेकडाऊन करायचं आहे आणि सेकंड क्वालिटी न्यूट्रिशन घेऊन आपल्याला एक चांगल्या रेससोबत त्या मसलला रिपेअर करायचं आहे. पण जिममध्ये जर मी फेल्युअरपर्यंत ट्रेन नाही केलं, म्हणजे माइंड फेल्युअर आणि मसल फेल्युअरपर्यंत जर मी ट्रेनच नाही केलं तर तो मसल ग्रो होण्याचे चान्सेस किती आहेत? खूप कमी. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले 1-2 वॉर्मअप सेट झाल्यानंतर जेव्हा आपण ॲक्च्युअल वर्किंग सेट घेईन त्या वर्किंग सेटमध्ये आपल्याला असं वेट सिलेक्ट करायचं आहे ज्या वेटमध्ये आपण 8 ते 10 रेपिटेशन मारू शकेन. लास्टच्या रेपनंतर आपल्याला एक सिंगल रेपसुद्धा गेली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला ठरवून नाही मारायचं की मी आता 10 रेपिटेशन मारणार. आपल्याला तिथपर्यंत कंटिन्यू करायचं आहे ज्या रेपिटेशन नंतर मी एक सिंगल रेपिटेशन घेऊ शकणार नाही. जर या स्टेजपर्यंत आपण ट्रेन करतोय आणि त्यानंतर जर आपण एक क्वालिटी डाएट घेतोय तर आपलं मसल ग्रोथ 100% होणार आहे. तर ही मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट मिस्टेक आहे ते म्हणजे वीक न्यूट्रिशन. म्हणजे मी जर कितीही क्वालिटी ट्रेनिंग केलं पण जर माझं न्यूट्रिशन वीक आहे, जर मी माझ्या न्यूट्रिशनमधून माझ्या मसल्सची, माझ्या ओव्हरऑल बॉडीची नीडच कंप्लीट करू शकत नाही तर माझी बॉडी किंवा माझे मसल्स ग्रो होतील का? तर नाही. तर एक क्वालिटी ट्रेनिंग नंतर एक क्वालिटी न्यूट्रिशन घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आपलं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे किंवा काय डाएट फॉलो केलं पाहिजे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल क्लिअर करून देईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचं पण सजेशन तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये देऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.